नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। अलिबाग तालुक्यात सहान बायपासवर मिनीडोर इको कारमध्ये भीषण धडक, माजी सरपंचांच्या कुटुंबातील प्रवाशाला गंभीर दुखापत। अलिबाग तालुक्यातील सहान बायपास परिसरात रविवारी दुपारी 2 वाहनांमध्ये समोरासमोर भीषण अपघात झाला। रामराज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हिराजी काष्टे यांच्या मालकीची इको कार MH06CL 414 आणि खानाव येथील संतोष मगर यांच्या मिनीडोर MH06S 3001 यांच्यात धडक झाल्याने काही काळ रस्त्यावर तणावाचे वातावरण निर्माण झाले। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, तरी इको कारमधील एका प्रवाशाला गंभीर दुखापत झाली असून इतर काही जण किरकोळ जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार इको कारमध्ये 6 प्रवासी होते, ज्यात रामराज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हिराजी काष्टे यांचे कुटुंबीय आणि नातेवाईकांचा समावेश होता। अपघातात सुरेश लागे या प्रवाशाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर अलिबाग येथील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत। इतर प्रवाशांना किरकोळ मार, खरडा आणि किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांना प्राथमिक उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला। दुसरीकडे मिनीडोरमध्ये 5 प्रवासी होते, ज्यात संतोष मगर यांचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींचा समावेश होता। या वाहनातील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नसून ते सर्व सुखरूप आहेत। अपघात दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडला। सहान बायपास हा अलिबाग मुंबई महामार्गाशी जोडलेला व्यस्त रस्ता असून इथे वाहनांच्या वेगामुळे वारंवार अपघात घडतात। प्राथमिक माहितीनुसार दोन्ही वाहने समोरासमोर आल्याने धडक झाली। इको कार पूर्णपणे मागे वळली असून मिनी डोरचे समोरचे भाग खराब झाले आहेत। अपघाताने रस्त्यावर 30 मिनिटे वाहतुकीचा प्रचंड गोंधळ उडाला होता। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, रामराज आणि खानाव ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली। अलिबाग तालुका पोलीस आणि स्थानिक ट्रॅफिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून जखमींना वाहनांमधून बाहेर काढले आणि अलिबाग उपजिल्हा रुग्णालयात नेले। पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असून ड्रायव्हरांच्या जबाबांची नोंद घेतली आहे। अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वेगावर नियंत्रण नसणे किंवा रस्त्यावरील खराब स्थिती कारणीभूत असल्याचे संशय व्यक्त केला जात आहे। पोलिसांकडून वाहनांचे परवाने, विमा तपास आणि ब्लड सॅम्पल तपासणीसाठी पाठवले जात आहेत। या अपघाताने स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली असून सहान बायपास रस्त्याच्या दुरुस्तीची आणि वेग नियंत्रणासाठी स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी जोर धरत आहे। गेल्या वर्षी या रस्त्यावर अनेक अपघात घडले असून प्रशासनाकडून योग्य उपाययोजना केल्या नाहीत, तर असे स्थानिकांचे मत आहे। पोलिसांनी पुढील तपास सुरू ठेवला असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी निलेश फुंडे, रेवदंडा।